दरम्यान आता दिल्ली पोलिसांची फॉरेन्सिक टीम ही देखील घटनास्थळी दाखल झाली आहे। फॉरेन्सिक टीमकडून कसून तपास देखील सुरू झालेला आहे। घटनास्थळी अजूनही मानवी शरीराचे अवशेष हे पडलेले आहेत। फॉरेन्सिक टीमनं आता घटनास्थळावरून हे सगळे नमुने ताब्यात घेतलेत। तर आता विविध तपास यंत्रणा ह्या आपला तपास सुरू करतायत। फॉरेन्सिक टीम ही देखील आता सकाळच्या सुमारास घटनास्थळी दाखल झालेली आहे। तिथले अनेक नमुने हे या फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळावरून ताब्यात घेतलेले आहेत। अजूनही या ठिकाणी शरीराचे अवशेष हे आहेत आणि याच सगळे नमुने हे आता पोलीस यंत्रणा त्याबरोबरच फॉरेन्सिक टीम यांच्याकडून ताब्यात घेतले जात आहेत। तर काहीच वेळापूर्वी एनएसजीचं पथक हे देखील दाखल झालेलं होतं। त्याबरोबरच आता फॉरेन्सिक टीम ही देखील घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि त्या तपासालाही वेग आलाय। देखिए किस तरीके से ये सबूत है और ये सबूत इकट्ठा किए जा रहे हैं और यहाँ पर कितना बड़ा ये धमाका था इसका आप अंदाजा लगा सकते हैं। किस तरीके से जो शरीर के टुकड़े क्षत विक्षत हुए होंगे वो कितनी दूर दूर आकर गिरे होंगे। अब यहाँ पर क्या ये किसी के शरीर का हिस्सा है, इसकी जांच की जा रही है। एफएसएल की टीम मौके पर मौजूद है। अब मुझे ऐसा लगता है कि बैरिकेड जो है शायद उसका दायरा भी और बढ़ा दिया जाए। यहाँ पर एम्बुलेंसेस पहले से ही खड़ी हुई हैं और ये जमीन पर पड़ा हुआ जो टुकड़ा आप देख रहे हैं, कल रात जो धमाका हुआ है, देर शाम जो धमाका हुआ है, क्या उसी धमाके में आकर किसी के शरीर का ये टुकड़ा है जो यहाँ तक इतनी दूर तक आकर पहुंचा है। इसको लेकर अभी जांच की जा रही है। क्या इस सैंपल को भी इकट्ठा किया जाएगा, अभी देखना होगा। यहाँ पर एफएसएल की टीम मौके पर मौजूद है और पुलिस घेरा बनाते हुए फिलहाल जो एफएसएल कर्मी है वो इसको लेकर चर्चा कर रहे हैं। फिलहाल जांच लगातार जारी है। एफएसएल कर्मी पहले जो घटनास्थल था वहीं तक उनकी जांच का दायरा सीमित था, लेकिन अब ये जांच का दायरा वहां से आगे बढ़ गया है और यहां तक एफएसएल कर्मी पहुंचे हैं और यहां पर भी एफएसएल कर्मी जो हैं वो अपनी जांच को आगे बढ़ा रहे हैं। तर दिल्लीतील स्फोटामुळे काल सकाळीच फरीदाबादमध्ये झालेल्या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे। काल फरीदाबाद मेडिकल कॉलेजमधून मोठा शस्त्रसाठा हा जप्त करण्यात आलाय। 2 डॉक्टरांसह 7 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे। तसंच 2900 किलो स्फोटकं देखील जप्त करण्यात आली आहेत। हेच फरीदाबाद मेडिकल कॉलेज दिल्लीतील स्फोटाच्या स्थळापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर आहे आणि त्यामुळे फरीदाबादमधील कारवाईचा दिल्ली स्फोटाशी संबंध असल्याची माहिती ही सध्या समोर येते। तर काल सकाळच्या सुमारास फरीदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये मोठी कारवाई करण्यात आलेली होती आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सूरज ओझा यांच्याकडून। सूरज, फरीदाबादमधील कारवाई आणि दिल्ली स्फोट यांचा काही संबंध आहे का, काय समोर येत आहे? नक्की जे सूत्र आहे ते सांगतायत की काल ज्या प्रकारे फरीदाबाद इथे एजन्सीला एक चांगला ब्रेकथ्रू मिळाला होता आणि तिथे एवढा मोठा केमिकलचा साठा मिळाला होता आणि त्यानंतर असंही एक थिअरी समोर येत होती की जर एवढी मोठी प्लॅनिंग असेल तर एकाच ठिकाणी एवढा मोठा केमिकलचा साठा का ठेवला जाणार। कदाचित अशी शक्यता आहे की काही केमिकल्स इतर जागी ट्रान्सफर केला असावा। यानंतर जेवढे हॉटस्पॉट आहे देशाचे तिथे सिक्युरिटी वाढवण्यात आली होती। दिल्ली, मुंबई आणि जेवढे मेट्रो सिटीज आहेत तिथेही देखील जे लोकल पोलीस आहेत त्यांनाही देखील अलर्ट करण्यात आला होता आणि त्यानंतर आता हा जो स्फोट झालेला आहे दिल्लीच्या रेड फोर्ट जवळ, त्यानंतर आता एजन्सीचं असं म्हणणं आहे की त्यांना काही असे पुरावे मिळालेले आहेत ज्याचा इशारा यात असं म्हणणं आहे की तो कदाचित रेड फोर्टचा जो स्फोट आहे त्याच्याशी कनेक्टेड असल्याचा त्यांना संशय आहे आणि काही डॉट्स देखील त्यांना मिळालेले आहे ज्याचा इंडिकेशन याच डिरेक्शनमध्ये दिसत आहे। तर जे एजन्सीज आहे त्यांनी एफएसएलची जी टीम आहे ती स्पॉटवर पाठवलेल्या होता। तिथून काही सॅम्पल्स कलेक्ट करण्यात आलेले आहेत। ते सॅम्पल्स एफएसएलला पाठवले जाणार आणि जे केमिकल्स मिळालेले आहे ते दोघे मॅच करून त्याचा काय निष्कर्ष निघत आहे तेही देखील बघितलं जाणार आहे। याचा पॅटर्न देखील नोटीस केला जातोय, ऑब्झर्व केला जातोय। तर जे सूत्र आहे त्यांच्याकडनं ही मोठी बातमी आताची आहे की फरीदाबाद येथे जे केमिकलचा साठा मिळाला होता त्याचबरोबर दिल्लीत जो स्फोट झालेला आहे त्याचा लिंक असल्याचा त्यांना
प्राथमिक तपासात समोर येत आहे. जी अगदी, त्यामुळे तपासाअंती काय नेमकं समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद सूरज या अपडेटसाठी.